नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, नंदिनी जी असते आता तिच्या आयुष्यामध्ये खूप मोठं वादळ आलेलं आहे. मित्रांनो, नंदिनी जी आहे ती आता खूप सगळं काही सावरण्याचा प्रयत्न करते, सगळ्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करते, सगळ्यांना जवळ ठेवण्याचा प्रयत्न करते, पण असं होतच नाहीये. जीवा हळूहळू तिच्यापासून लांबच लांब जात चाललाय आणि याचाच तिला फार त्रास व्हायला लागलाय. ती विचार करते की मी इतकं सगळं सावरून घेण्याचा प्रयत्न करते, इतकं सगळं सगळ्यांना समजावण्याचा प्रयत्न करते, जीवांना सगळं समजून घेते, पण जीवा काय माझे होण्याची तयारच नाहीये. आणि इकडे आता पार्थला देखील समजलेलं असतं की आता काव्याला माझ्यापासून डिवोर्स हवा आहे. त्यामुळे तो पूर्णपणे नाराज झालेला असतो. त्याला खूप त्रास होत असतो. तो पूर्ण रडायला आलेला असतो पार्थ. त्याला असं वाटतं की मी इतकं सगळं हे केलं आणि यांना माझ्यापासून डिवोर्स हवा आहे. आता पार्थ काव्याला म्हणतो की मी इतका दिवस तुम्हाला एक नवरा म्हणून खुश ठेवण्याचा प्रयत्न केला. नाही नवरा, पण तुम्ही तुमचा एक चांगला मित्र बनू शकतो या विचाराने मी तुमच्यासोबत हे करत होतो. पण तुम्हाला जर मीच मीच तुम्हाला मोठा त्रास वाटत असेल, तर हा त्रास मी तुमच्या आयुष्यात परत होऊ देणार नाही. मी तुमच्या आयुष्यातून जे आहे ते आता कायमचं दूर जाण्याचा प्रयत्न करेल, असं आता पार्थ म्हणतो. आता मित्रांनो, पुढे काय होईल हे सगळं पाहणं खूप रंजक आहे. पण तुम्ही मालिका पाहताय का? आणि मालिका